नीलगाय शिकारीचा पर्दाफाश, टुबोर बंदुकीसह आरोपी अटकेत, 50,000चा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ कॅम्प पुसदच्या पथकाने वन्यजीव शिकारीसाठी वापरल्या जाणाऱ्या टुबोर बंदुकीसह एका इसमाला अटक करून मार्च महिन्यात पोहंडूळ इजनी शेत शिवारात घडलेल्या नीलगाय शिकारीच्या गुन्ह्याचा उलगडा केला आहे. या कारवाईत सुमारे 50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 22 जून 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुसद उपविभागात गुन्ह्यातील आरोपींच्या शोधासाठी पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मौजे काळी दौलत गावच्या हद्दीत पेवठाणा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत चिंचेच्या झाडाखाली एक इसम वन्यजीव शिकार करण्याच्या उद्देशाने टुबोर बंदूक घेऊन थांबला आहे. माहितीची खातरजमा करून एलसीबी पथकाने पंचासह घटनास्थळी धाव घेत सापळा रचला. अतिशय शिताफीने कारवाई करत पोलिसांनी संशयित इस्माला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्याने आपले नाव सय्यद कलीम उर्फ काल्या, सय्यद हाफिज वय 32 वर्ष, राहणार काळी दौलत, तालुका महागाव असे सांगितले. त्याच्या ताब्यातून देशी बनावटीची टुबोर बंदूक जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे 50,000 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिक चौकशी दरम्यान आरोपीने आपल्या एका साथीदारासह मार्च 2026 मध्ये मौजे पोहंडूळ इजनी शेत शिवारात वन्य प्राणी निळगायीची शिकार केल्याची कबुली दिली. या कबुलीच्या आधारे वन विभागाकडे नोंद असलेल्या वन अपराध पहिले प्रतिवृत्त क्रमांक /वर्ष 073/46/01/2026 दिनांक 10 मार्च 2026 मधील गुन्ह्याचा उलगडा करण्यात आला. या प्रकरणी आरोपी सय्यद कलीम उर्फ काल्या, सय्यद हाफिज व त्याचा अन्य एका साथीदाराविरुद्ध पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 3 व 25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज बांडे, पोलीस उपनिरीक्षक अमोल राठोड, मुन्ना आडे, संतोष भोरगे, तेजाब रनखाम, सुभाष जाधव, कुणाल मुंडोकार, रमेश राठोड, सुनील पंडागळे, रवींद्र शिरामे, राजेश जाधव यांनी सदरची कारवाई यशस्वीरित्या पार पाडली आहे.